तुमचं मुलंही मोबाईलमध्ये तासनतास हरवलेलं असतं का? मोबाईलमुळे त्याची एकाग्रता कमी होत चालली आहे का? आणि त्याचं मोबाईलचं व्यसन तुम्हाला सोडवायचंय का? तर यासाठी हे 3 उपाय नक्की करून पहा. नमस्कार, मी वर्षा मदने, फाउंडर ऑफ सह्याद्री बालसंस्कार वर्ग ऑल ओव्हर इंडिया अँड अब्रॉड, चिल्ड्रन्स अँड पेरेंट्स काउन्सिलर. यासाठी पहिला नियम, आपल्याला स्क्रीन टाइमसाठी दिवसभरामध्ये एकच वेळ निश्चित करायची आहे. दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या मुलाला मोबाईल कोणत्या वेळेमध्ये द्यायचा हे ठरवायचं आहे आणि त्याच वेळेमध्ये अगदी ठराविक वेळेपुरताच मोबाईल आपल्याला मुलांना द्यायचा आहे. दुसरा नियम, पर्यायी छंद. आपल्या मुलांना जर आपण पर्यायी छंदांची जर सवय लावली, उदाहरणार्थ चित्रकला, मैदानी खेळ, यानंतर वाचन, अशा अनेक गोष्टी असतात. खूप वेगवेगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपण जर आपल्या मुलांना पर्यायी छंद जर दिले तर आपली मुलं मोबाईलची जागा या छंदांना देतील आणि मैदानी खेळ किंवा चित्रकला, वाचन या छंदांमध्ये व्यस्त राहतील. तिसरा नियम, घरामध्ये मोबाईल फ्री झोन. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा मुलं आपली जेवण करतात तेव्हा मोबाईल मागतात, त्यानंतर झोपताना मुलं मोबाईल मागतात. तर अशा वेळी आपल्याला मोबाईलला जेवताना आणि झोपताना घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे, एक जागा निश्चित करायची आहे आणि मुलांबरोबर पालकांनी सुद्धा हा नियम फॉलो करायचा आहे, जेणेकरून मुलं सुद्धा फॉलो करतील. अशाच मौल्यवान संस्कारांसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील. शिवाय आपल्याला जे संस्कार मुलांना द्यायचे आहेत किंवा ज्या अडचणी वाटतायत त्या गोष्टी कमेंटमध्ये आपल्याला लिहायच्या आहेत, जेणेकरून आम्ही नवनवीन त्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि हा व्हिडिओ आपल्याला जर समजा उपयुक्त वाटला तर हा व्हिडिओ लाईक करा, यावरती कमेंट करा आणि नक्की शेअर करा. धन्यवाद.